नमस्कार मित्रांनो, विजय यादव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण टॉप 50 क्वेश्चन बघणार आहोत. जनरल नॉलेजचे पार्ट 4 आहे आपला. मी आपले पहिले 3 पार्ट आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर हा आपला 4था पार्ट आहे. तर त्याआधी आपल्या विजय यादव चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढचे पार्टचे नोटिफिकेशन येत राहतील. बेल आयकॉन क्लिक करा. तर चला बघूया आजचे 50 क्वेश्चन बघूयात. तर आजचे 50 क्वेश्चन. पहिला प्रश्न आहे, प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर फोटोमीटर हे एकक वापरतात. प्रश्न क्रमांक 2, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? तर डेसिबल हे प्रदूषण मोजण्याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 3, हर्ट्झ हे काय मापनाचे एकक आहे? तर वारंवारता मापनाचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 4, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? तर अंतर याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 5, एक मेट्रिक टन म्हणजे किती किलोग्रॅम? एक मेट्रिक टन म्हणजे किती किलोग्रॅम? तर 1000 किलोग्रॅम. प्रश्न क्रमांक 6, 1 किलो बाईट म्हणजे किती बाईट्स? 1024 म्हणजे 1 किलो बाईट्स. प्रश्न क्रमांक 7, बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण काय मोजण्याकरिता वापरतात? तर हे वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी वापरला जातो. प्रश्न क्रमांक 8, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? तर गॅल्व्हनोमीटर हे यंत्र वापरतात. प्रश्न क्रमांक 9, अल्टिमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? तर समुद्र सपाटीपासून उंची मोजण्यासाठी हे यंत्र अल्टिमीटर उपकरण वापरतात. प्रश्न क्रमांक 10, सेंटीग्रेड व फॅरेनहीट तापमान कोणत्या तापमानावर समान असते? तर 40 या तापमानावर समान असते. प्रश्न क्रमांक 11, तापमानाचे MKS पद्धतीने एकक कोणते आहे? तर केल्विन हे एकक आहे. प्रश्न क्रमांक 12, वेगाचे SI एकक कोणते? तर मीटर सेकंद हे SI चे एकक आहे. प्रश्न क्रमांक 13, त्वरणाचे SI एकक कोणते? तर मीटर प्रति सेकंद वर्ग हे त्वरणाचे SI एकक आहेत. प्रश्न क्रमांक 14, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? बॅरोमीटर हे हे उपकरण वापरले जाते. प्रश्न क्रमांक 15, नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात? तर समुद्रामध्ये अंतर मोजण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 16, शक्तीचे एकक काय आहे? तर वॅट. वॅट हे शक्तीचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 17, डेसिबल हे काय मोजण्याचे एकक आहे? तर आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 18, समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिणाम कोणते? तर फॅथम हे शास्त्रीय परिणाम आहे. प्रश्न क्रमांक 19, ऊर्जा मापनाचे MKS पद्धत एकक कोणते? तर ज्यूल हे MKS पद्धतीत एकक आहे. प्रश्न क्रमांक 20, दाबाचे एकक कोणते आहे? तर पास्कल हे दाबाचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 21, तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? तर थर्मामीटरचा वापर करतात. प्रश्न क्रमांक 22, रक्तदाब कोणत्या साधनाच्या साहाय्याने मोजला जातो? तर स्फेग्नोमीटर याने मोजला जातो. प्रश्न क्रमांक 23, 10 अश्वशक्ती म्हणजे किती? वॅट 7460 हे 10 अश्वशक्ती आहे. प्रश्न क्रमांक 24, पृथ्वीवर 90 kg वजन
असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असेल? तर त्याचं 15 किलोग्रॅम हे वजन असेल. प्रश्न क्रमांक 25. ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? तो स्थायू या माध्यमात सर्वाधिक असतो. प्रश्न क्रमांक 26. ध्वनीचा वेग कोणत्या पदार्थामध्ये सर्वाधिक जास्त असतो? ॲल्युमिनियम याच्यामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो. प्रश्न क्रमांक 27. इंद्रधनुष्यात एकूण किती रंग असतात? 7. हे सर्वांनाच माहीत आहे. प्रश्न क्रमांक 8. मानवी ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती आहे? 20 Hz ते 20,000 Hz इतकी मानवी ध्वनी ऐकण्याची मर्यादा आहे. प्रश्न क्रमांक 29. सर्वात कमी अपवर्तनांक कशाचा असतो? हवा. प्रश्न क्रमांक 30. नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यामधील दृष्टिपटल यांच्यामध्ये अंतर वाढल्यास काय होते? तर निकट दृष्टी दोष होतं. प्रश्न क्रमांक 31. समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? सोनार तंत्रज्ञान हे वापरतात. प्रश्न क्रमांक 32. ध्वनीचे सर्वसाधारण हवेतील वेग किती असतो? 340 ms इतका असतो. प्रश्न क्रमांक 33. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण कोणत्या तरंगामार्फत होते? तर अनुतरंग याच्या मार्फत होते. प्रश्न क्रमांक 34. वटवाघूळ अंधारात उडू शकते कारण त्यांनी निर्माण केलेल्या ध्वनी लहरी त्यांना मार्गदर्शक ठरतात. याचं उत्तर आहे वटवाघूळ अंधारात उडू शकते कारण त्यांनी निर्माण केलेल्या ध्वनी लहरी त्यांना मार्गदर्शक ठरवतात. प्रश्न क्रमांक 35. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते? तर वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक त्याच्यामुळे ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे हे कारण आहे. प्रश्न क्रमांक 36. कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वाहन होते? तर पोलाद. प्रश्न क्रमांक 37. प्रकाशाचे अस्तित्व जास्त वेळ होते त्या कारणांना काय म्हणतात? तर फोटॉन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 38. ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम कधी अस्तित्वात आला? तर 2000 मध्ये अस्तित्वात आला. प्रश्न क्रमांक 39. ध्वनी तरंगाचे प्रसारण कशातून होत नाही? ध्वनी तरंगाचे प्रसारण कशातून होत नाही? तर निर्वात जागा याच्यातून होत नाही. प्रश्न क्रमांक 40. इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र असल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो? तर पांढऱ्या रंगाचा प्रकाश मिळतो. प्रश्न क्रमांक 41. आकाशाचा निळा रंग प्रकाशाच्या कशाचे उदाहरण आहे? तर अपस्करण याचा उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 42. सोलार कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगवलेली असते? तर काळ्या रंगाने रंगवलेली असते. प्रश्न क्रमांक 43. क्ष किरण म्हणजे काय? तर प्रभारहित कण याला क्ष किरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 44. लेझरच्या साहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर लिडार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 45. जमिनीवरील ओझोन थर सूर्यप्रकाशातील कोणते किरणे शोषून घेतात? त्या जंबुलातील किरण हे शोषून घेतात. प्रश्न क्रमांक 46. लाल काचेमधून पहिल्या झाडाची हिरवी पाने कशी दिसतात? तर काळ्या रंगाची दिसतात. प्रश्न क्रमांक 47. तुमच्या शरीराची स्थिती ऊर्जा कोणत्या स्थितीमध्ये कमी असते? जमिनीवर झोपले असताना. प्रश्न क्रमांक 48. बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? तर गॅमा या किरणांचा मारा करतात. प्रश्न क्रमांक 49. दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरतात? बहिर्वर्त.
हे भिंग वापरतात. प्रश्न क्रमांक 50, ऑप्टिकल फायबर हे तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? तर संदेशवहन याच्याशी संबंधित आहे. तर आजचे आपले 50 प्रश्न झालेले आहेत जनरल नॉलेजचे. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. धन्यवाद.